हॅलो फ्रेंड्स, मी लास्ट जे व्हिडिओज अपलोड केले त्याचे कमेंट सेक्शन बघितले. सो बऱ्याच जणांनी मला तिथे सांगितलं होतं की क्वेश्चन आन्सर्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर्स मार्क करून द्यायला. सो आजचा मी हा व्हिडिओ आहे तो स्पेसिफिकली जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील किंवा जे क्वेश्चन्स येऊ शकतात एक्झामला, हे मी जस्ट तुम्हाला मार्क करून देणार आहे. फक्त नोट करा, मी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे देते त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही फक्त तेच पाठ करून जायचे आणि बाकीचे करून नाही जायचे. नाही, मी फक्त तुम्हाला बोर्ड हे क्वेश्चन्स विचारू शकतात या प्रॉस्पेक्टसनी हे देते आहे, ते मार्क करून देते आहे. पण बाकीचे क्वेश्चन आन्सर्स जे मी तुम्हाला मार्क करून नाही देणार तेही तुम्ही तुमच्या नजरेखालनं घालणं मॅन्डेटरी आहे. तुम्ही ते केलंच पाहिजे. फक्त इम्पॉर्टंट पार्ट करून गेला तसं चालणार नाही, कारण एखादा प्रश्न वेगळा पण येऊ शकतो. म्हणून तुमची पंचायत नको व्हायला, म्हणूनच मी तुम्हाला सांगते बाकीचे क्वेश्चन आन्सर्स पण जे काही असतील ते फक्त तुम्ही हे 3-4 वेळा किंवा जेव्हा तुम्ही तो लेसन घ्याल तेव्हा ते उत्तरं तुम्ही एकदा वाचून घ्या. म्हणजे अगदीच एक्झाममध्ये जर वेगळा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो लिहिता येईल. सो आपण पहिल्या लेसननी स्टार्ट करूयात, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. मी आधीच सांगितलं आहे, ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते सगळे टेक्स्च्युअल करून जायचे बाय हार्ट. त्यात हा ऑप्शनला सोडू किंवा हा नकोच करायला असं करायचं नाही. सगळं करून जायचं, काहीही विचारू शकतात ते, आणि तिथे ऑप्शन नसतो. सो तुम्हाला ते सगळे करणं आलं म्हणजे सगळं सॉल्व्ह करणं मॅन्डेटरी आहे. सो उगाच मार्क घालवण्यात काही पॉईंट नाही आहे. म्हणून हे सगळे लाईक फिल इन द ब्लँक्स 5ही इम्पॉर्टंट आहेत. इवन मॅच द पेअर्स इम्पॉर्टंट आहेत. गिव्ह वर्ड तर तुम्ही एव्हरी लेसनच्या खालचे जे काय गिव्ह वन वर्ड, फ्रेज और टर्म जे आहेत ते प्लीज करा. कारण मोस्ट ऑफ द टाईम माझी जेव्हा 12वी होती तेव्हा पण मी पण असंच ऑप्शनला टाकलं आणि काही असे येतात जे आपल्याला माहीतही नसतात बिकॉज आपण ते केलेच नसतात. म्हणून मी सांगते, माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगते की सगळे करा, सगळे टेक्स्च्युअल पण करा. आणि नॉर्मल तुम्ही जेव्हा लेसन्स वाचाल किंवा मी जेव्हा माझे व्हिडिओज बनवले आहेत तेव्हा मी तुम्हाला काही गोष्टी अंडरलाईन करून दिलेल्या आहेत. सो त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि तसं लाईक तुम्हालाच त्याला पुढे जाऊन मदत होईल. परत मग ट्रू ऑर फॉल्स सगळे इम्पॉर्टंट आहेत. फाइंड द ऑड वन, अगेन हे सगळे करून ठेवा. उगाच रिस्क घेऊ नका. ऑब्जेक्टिव्समध्ये तुम्ही जर मार्क घालवले तर तुमचे फुकट मार्क वाया जातील. ऑब्जेक्टिव्सचे मार्क हे तुमच्या हातातले आहेत. ऑब्जेक्टिव्स तुम्हाला मी इथे दाखवते. ऑब्जेक्टिव्स तुम्हाला 5 मार्काचे आहेत. म्हणजे पहिला ए पार्ट जो आहे तो 5 मार्काचा, बी 5 मार्काचा, असे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 4. इथे त्यांनी एनी 4 दिलेत, म्हणजे या 10 पैकी कोणतेही 4 विचारले जाऊ शकतात. मग ते इधर फिल इन द ब्लँक्स, मॅच द पेअर, आन्सर इन वन वर्ड, ट्रू ऑर फॉल्स असू शकतात, किंवा आन्सर इन वन वर्ड, ट्रू ऑर फॉल्स, ऑड मॅन आउट, कम्प्लीट द सेंटेन्सेस, असं काही येऊ शकतो. सो तुमचे टोटल ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ते 20 मार्क्सचे आहेत, 5 मार्क ईच. सो 4 विचारले जातील, टोटल 20 मार्काचे होणार आहेत. सो तुम्ही सगळं करणं खूप एक्सपेक्टेड आहे. उगाच ऑब्जेक्टिव्समध्ये मार्क घालवू नका. सो ऑड मॅन आउट ऑल्सो इज इम्पॉर्टंट, ते विचारलं जाऊ शकतं. आन्सर इन वन सेंटेन्स पण करून ठेवा. ठीक आहे, ह्यातले मी तुम्हाला इम्पॉर्टंट तरी सांगून ठेवते. प्रिन्सिपल ऑफ युनिटी ऑफ कमांड हा एक करा. तुम्ही जेव्हा तो प्रिन्सिपल कराल ऑब्व्हियसली तुम्हाला ते लक्षात राहील. सो तुम्हाला ते लिहिणं पण इझी पडेल. व्हॉट इज डिफरन्शियल वेज रेट, हाही एक इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ प्रिन्सिपल. अँड सेकंड, व्हॉट इज स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. करेक्ट द अंडरलाईन वर्ड अँड रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे सगळे इम्पॉर्टंट आहेत, करायचे, काही गाळायचं नाही. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स अँड कॉन्सेप्ट्स, अगेन तुम्ही सगळं करणं एक्सपेक्टेड आहे. हे किंवा ह्यात तुम्ही डिफरन्शियल प्राइस रेट सिस्टीम, टाइम स्टडी अँड फॅटिग स्टडी हे 3 करा. एखादा एक तुम्ही ऑप्शनला टाकू शकता.
त्यानंतर दिस टाइम नवीन इंट्रोड्यूस झालेला आहे क्वेश्चन 3, स्टडी द फॉलोइंग केस और सिच्युएशन अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन. सो ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला सिच्युएशन दिली जाणार आणि काही क्वेश्चन्स विचारले जाणार, जे क्वेश्चन्स तुम्हाला आन्सर करायचे आहेत आणि ते लाईक तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये आन्सर करायचे आहेत. आय होप ह्याला काही एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. त्यांनी इथं सरळ सरळ लिहिलं आहे, ही सिच्युएशन दिली आहे अँड देन आयडेंटिफाय एनी वन प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट इन द अबाव केस. सो ह्या सिच्युएशनमध्ये किंवा तुम्हाला दिलेल्या सिच्युएशनमध्ये जे काही किंवा जी प्रिन्सिपल मेन्शन केली असेल किंवा जी प्रिन्सिपल तिथं असेल तुम्हाला दिसत असेल ती तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर व्हॉट इज द डेझिग्नेशन ऑफ मिसेस नैना इन दिस ऑर्गनायझेशन. आता इथे बरेच जणांना प्रश्न पडला असेल की डेझिग्नेशन म्हणजे काय. डेझिग्नेशन म्हणजे मिसेस नैना किंवा जी पर्सन किंवा जो पर्सन तुम्हाला तुमच्या सिच्युएशनमध्ये दिला गेला असेल त्याची पोस्ट काय आहे. तो फायनान्समध्ये आहे, तो मार्केटिंगमध्ये आहे का, तो CEO आहे का, तो MD आहे, चेअरपर्सन आहे, तो त्याची पोझिशन काय त्या कंपनीमध्ये हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. इथे त्यांनी दिलं आहे मिसेस नैना इज वर्किंग ॲज HR मॅनेजर. सो व्हॉट इज द डेझिग्नेशन ऑफ मिसेस नैना इन दिस ऑर्गनायझेशन. HR मॅनेजर असं तुम्ही लिहू शकता, ऑर एल्स ह्युमन रिसोर्स मॅनेजर एनी. इथं त्यांनी HR दिलं आहे सो तुम्ही HR लिहू शकता. जर सिच्युएशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजर असं दिलं असेल तर तुम्ही कंप्लीट लिहा, म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही. त्यानंतर हु इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरऑल प्लॅनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. मग इथे तुमचं एक्सपेक्टेड उत्तर असलं पाहिजे मिस्टर हर्षद. ओव्हरऑल म्हणजे सगळं ऑर्गनायझेशन ते प्लॅन करण्यासाठी किंवा ते त्या ऑर्गनायझेशनवर लुक आफ्टर म्हणजे त्याच्यावर लक्ष देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे. ऑब्व्हियसली मिस्टर हर्षद. इथे मिस्टर सार्थ येणार नाही बिकॉज तो वर्किंग आहे फायनान्स मॅनेजर आहे. सो ओव्हरऑल प्लॅनिंग ऑफ द ऑर्गनायझेशनला कोण रिस्पॉन्सिबल आहे. सो युअर आन्सर मस्ट बी मिस्टर हर्षद. ओके, हे सिम्पल आहे, ह्यात मार्क घालवू नका, खूप इझी आहे. जस्ट तुम्हाला वाचायचे आणि त्याची उत्तरं द्यायची आहेत. इथे तुम्हाला तुमच्या पॅटर्नमध्ये आहे स्टडी द फॉलोइंग केस सिच्युएशन अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन. तुम्हाला 3 दिल्या जाणार सिच्युएशन्स, त्यातल्या कोणत्याही 2 तुम्हाला अटेम्प्ट करायच्या आहेत. 6 मार्काच्या आहेत त्या, म्हणजे 3 मार्काची एक सिच्युएशन आहे. लाईक 3 क्वेश्चन्स दिले जातील, ईच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क. सो तुम्ही हे खूप इझी आहे, ह्यात मार्क्स प्लीज घालवू नका. वरचं तुम्हाला सांगायचं राहिलं एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स अँड कॉन्सेप्ट्स. त्यात तुम्हाला 6 पैकी कोणतेही 4 लिहायचे आहेत. मार्क 8 आहेत, म्हणजे 2 मार्क आहेत. एक्सप्लेनमध्ये तुम्ही जास्त मोठं अगदीच पानभर लिहिणं एक्सपेक्टेड नाही आहे, बट जी काही कन्सेप्ट असेल ती तुम्ही प्रॉपरली एक्सप्लेन केली पाहिजेत. सपोज त्यांनी युनिटी ऑफ कमांड किंवा म्हणा कोणती तरी डेफिनेशन विचारली तुम्हाला, काही असेल तर आधी त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं आणि सपोज त्या कॉन्सेप्टची डेफिनेशन कोणत्या तरी स्कॉलरनी किंवा कोणीतरी दिली असेल तर तीही तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे, म्हणजे तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन 4 आहे तुमचा डिस्टिंग्विश बिटवीन. 4 डिस्टिंग्विश तुम्हाला दिले जातील, त्या 4 पैकी तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे आहेत. मार्क 12 आहेत. सो 4 मार्काला 1 डिस्टिंग्विश आहे. आता आपण तिथं जाऊयात. आता लकीली फर्स्ट लेसनमध्ये तुम्हाला कोणतेही डिस्टिंग्विश नाही आहेत, पण याचा अर्थ असं होणार नाही की कोणता डिस्टिंग्विश येणार नाही आहे फर्स्ट लेसनमधनं. सो तसं तुम्ही गृहीत नका धरू, फक्त एखादा येऊ शकतो. म्हणजे आता ते 4 देणार आहेत तुम्हाला, सो ते जस्ट कन्फ्यूज करण्यासाठी किंवा एक एक्स्ट्रा आहे म्हणून एखादा डिस्टिंग्विश तुम्हाला देऊ शकतात. आपण पुढे वळूयात. मी आत्ता हा फर्स्ट लेसन जो आहे तो पेपर पॅटर्ननुसार तुम्हाला ते क्वेश्चन्सचे इम्पॉर्टंट नोट्स देते, म्हणजे तुम्हाला इवन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पण कळतील आणि पेपर पॅटर्न पण कसा आहे हेही समजेल. ओके, डोंट वरी, मी तुम्हाला बरोबर देईन सगळं. 5th क्वेश्चन आहे तुमचा आन्सर इन ब्रीफ. 4 दिले जातील किंवा 3 दिले जाऊ शकतात, ते पेपर सेटर किंवा बोर्डच्या हातात आहे. त्यात तुम्हाला
बिकॉज त्यांनी इथं क्वांटिटीमध्ये 4 दिले आणि एनी 2 आउट ऑफ 3 असं त्यांनी अटेम्प्टला सांगितलंय. ते इधर 4 देऊ शकतात नाहीतर 3 पण देऊ शकतात. सो तुम्हाला इधर 4 पैकी 2 अटेम्प्ट करता येतील नाहीतर 3 पैकी कोणतेही 2 अटेम्प्ट करायचे आहेत. 8 मार्क आहेत म्हणजे हे आन्सर इन ब्रीफ तुम्हाला 4 मार्काला येणार आहे. तुमचे हे 4-4 मार्काचे जरी असले तरी आन्सर्स ही मोठी लिहिणं खूप एक्सपेक्टेड आहे. खूप एक्सप्लेनेशन असतं म्हणून 4 मार्क आहे म्हणून मी अर्धच पान लिहिते असं नाही. ते जेवढं आन्सर असेल, सपोज त्यांनी तुम्हाला आन्सर इन ब्रीफला राईट्स ऑफ कन्झ्युमर विचारले. आता राईट्स ऑफ कन्झ्युमर 9 ते 10 आहेत. सो तुम्ही ते सगळं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. भले तुम्ही एक्सप्लेनेशन थोडं तुमच्या ह्याच्यात शॉर्ट करून लिहा, पण राईट्सच गाळलेत, 2-3 राईट्स लिहिलेच नाही आहेत असं नाही करायचं. ते मार्क कापतात. भले त्यांनी ते 4 मार्काला विचारलं असेल तरी तुम्ही पूर्ण लिहिणं एक्सपेक्टेड आहे. मग ते तुमचं आन्सर 4 पानांचं झालं तरी काही हरकत नाही. पण पॉईंट्स गाळू नका. एक्सप्लेनेशन थोडं तुम्ही शॉर्ट केलं तर चालेल. मेन हेडिंग्स किंवा मेन पॉईंट्स प्लीज स्किप करू नका. सो आपण आन्सर इन ब्रीफकडे एक्सप्लेन एनी 5 प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट ऑफ हेनरी फ्युएल हा इम्पॉर्टंट आहे. हा विचारला जातो. इधर लाईक तो 5 मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आन्सर इन ब्रीफला विचारतील नाहीतर डायरेक्ट डिटेल जो मोठा क्वेश्चन असतो त्याला डायरेक्ट 14 प्रिन्सिपल्स विचारले जातील. नेक्स्ट क्वेश्चन आहे डिस्क्राईब एनी 4 टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. हा मी आत्ता तुम्हाला इम्पॉर्टंट मार्क करून देत नाही आहे, बट मी परत रिपीट करते, तुम्ही जस्ट एकदा डोळ्याखालनं घाला. ते एक्सपेक्टेड आहे बिकॉज तुम्हाला एक्झाममध्ये जाऊन असं नको व्हायला की हा प्रश्न येतच नाही. ॲटलिस्ट काहीतरी लिहिता आलं पाहिजे. बट हा मी तुम्हाला ॲज इम्पॉर्टंट म्हणून मार्क करून देते. ओके. सो नेक्स्ट आहे तुमचा जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. म्हणजे तिथे इधर ॲग्री डिसॲग्री असं विचारले जातील नाही तर ट्रू ऑर फॉल्स असं असेल. लाईक स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री ऑन द फॉलोइंग स्टेटमेंट्स, ऑर किंवा तुमचा क्वेश्चन असेल की स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता त्यांनी इथे जस्टिफाय दिले. जस्टिफायचा अर्थ असा आहे की तुमचं जर आन्सर ट्रू असेल तर ते का ट्रू आहे, किंवा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटला ॲग्री करत असाल तर ते तुम्ही का ॲग्री करता त्याचे रिझन्स लिहायचे. सिमिलरली जर डिसॲग्री करत असाल किंवा स्टेटमेंट फॉल्स असेल तर ते का चुकीचं आहे किंवा का फॉल्स आहे ह्याचं तुम्हाला एक्सप्लेनेशन देणं गरजेचं आहे. 4 दिले जातील. तुम्हाला 4 पैकी कोणतेही 2 सॉल्व्ह करायचे आहेत. 8 मार्काचं वेटेज आहे म्हणजे एव्हरी स्टेटमेंट 4 मार्काचं असणार आहे. आता आपण बघू काय आहेत ते. प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट आर फ्लेक्झिबल इन नेचर. त्यानंतर मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आर हेल्पफुल इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. प्रिन्सिपल ऑफ इक्विटी इज इम्पॉर्टंट. टेलर एम्फसाइज्ड ऑन स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. डिफरन्शियल प्राइस वेज रेट प्लॅन इज नेसेसरी. सो मी तुला इम्पॉर्टंट म्हणून हे 1, मग हे 2 आणि हे 3, हे पहिले 3 मार्क करून देते. माझ्या मते हे इम्पॉर्टंट आहेत. हे विचारले जाऊ शकतात किंवा जातात मोस्ट ऑफ द टाइम. नेक्स्ट आहे तुमचा क्वेश्चन 7 विच इज अटेम्प्ट द फॉलोइंग. आता या अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये 5 आहेत क्वांटिटी किंवा 3 आहेत. त्यातले कोणतेही तुम्हाला 2 लिहायचे आहेत. 10 मार्क म्हणजे एव्हरी क्वेश्चन तिथे 5 मार्काचा असणार आहे. म्हणून तुमचं आन्सर पण तेवढं 5 मार्का एवढं लेंदी असलं पाहिजे. अटेम्प्ट द फॉलोइंग. एक्सप्लेन इन डिटेल एनी 5 हेनरी फ्युएल्स प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट गिवन बाय हेनरी फ्युएल. बघा आन्सर इन ब्रीफला पण हेनरी फ्युएल आहे, इथं पण आहे. सो हे इम्पॉर्टंट आहे. हे तुम्हाला कुठेही विचारलं जाऊ शकतं. इधर आन्सर इन ब्रीफमध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये विचारू शकतात ते, किंवा आन्सर द फॉलोइंगमध्ये पण विचारू शकतात. त्यानंतर सेकंड. आता तुम्ही सेकंड करणं इथं एक्सपेक्टेड आहे. तुम्हाला हे इथं विचारलं जाऊ शकतं आन्सर अटेम्प्ट द फॉलोइंगला. सो डिस्क्राईब द डिफरंट टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. अँड 4th आहे एक्सप्लेन द नेचर ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट. नेक्स्ट तुमचा लास्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन 8 आन्सर द फॉलोइंग. लॉंग आन्सर आहे ते. 2 पैकी कोणताही 1 लिहायचा आहे. तो 8 मार्काचा आहे. पूर्णतः 8 मार्काचा आहे. अगेन इथे 2 क्वेश्चन्स आहेत. व्हॉट आर द टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट. तुम्ही इथं ते केले आहेत बघा.
डिस्क्राईब डिफरंट टेक्निक्स आणि एक्सप्लेन 14 प्रिन्सिपल्स. सो वेगळं असं नाही आहे, फक्त तेच क्वेश्चन्स तुम्हाला डिफरंट ह्याच्यात विचारले जाऊ शकतात. आन्सर इन ब्रीफ असेल तर कोणतेही 5, कोणतेही 4 असे विचारतील. लॉंग आन्सर असेल तर तुम्हाला पूर्ण 14 विचारतील ते, किंवा अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये पण विचारू शकतात. सो तुम्हाला जस्ट हे सगळे 14 प्रिन्सिपल्स आणि सायंटिफिक टेक्निक्स जे आहेत ते थरो करणं एक्सपेक्टेड आहे, बिकॉज त्यांनी क्वेश्चन 7, क्वेश्चन 6 आणि इवन ब्रीफच्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. ओके, मला माझी एक जस्ट आता मिस्टेक करेक्ट करायची आहे. हा सेक्शन होता, मी तो तुम्हाला सांगताना असं सांगितलं की 2 आहेत किंवा 4 आहेत. ॲक्च्युली ते मार्क्स पर क्वेश्चन आहेत. सॉरी, माय बॅड. सो इथं 8 मार्काचं आहे. मी आत्ता जस्ट बघितला तेव्हा मला माझी मिस्टेक कळाली. सो हे जे इथं मी तुम्हाला जे सांगितलेलं होतं 2 आउट ऑफ 6 हे मी चुकले होते. सो इथे हे पर क्वेश्चनला किंवा पर क्वेश्चनला कसं मार्किंग आहे हे त्यांनी दिलेलं आहे. आय होप ह्या लेसनसोबत तुम्हाला पेपर पॅटर्न पण खूप चांगल्या पद्धतीने कळलं आहे. आता आपण डायरेक्ट पुढच्या लेसनच्या क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊयात. लेसन 2 आहे फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट. अगेन पहिलं फिल इन द ब्लँक्स. एव्हरीथिंग इज इम्पॉर्टंट. मॅच द पेअर्स सगळे करा. आणि या मॅच द पेअर्सबद्दल सांगायचं राहिलं, एका ग्रुपमध्ये ते तुम्हाला असे खूप ऑप्शन्स देतील जस्ट बिकॉज तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी ते असे करतात. नाहीतर जर 5 ऑप्शन्स असतील ग्रुप एमध्ये आणि 5 बीमध्ये असतील तर थोडं रेकग्नाइज करायला पण सोपं जातं मुलांना. सो जस्ट टू कन्फ्यूज यू, तुम्हाला थोडा गोंधळ तुमचा होण्यासाठी ते तुम्हाला असे जास्त ऑप्शन्स देतात. म्हणूनच मी तुम्हाला सांगते सगळं करून जा. मॅच द पेअर्स पण हे सगळं वाचून जायचं, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही चुकणार नाही. अगेन 1 वर्ड प्लीज सगळे करून जावा. ते लेंदी आहेत मला माहिती आहे, एका लेसनला 10, 7, 8 असे आहेत, पण जस्ट तुम्हाला एकदा ते तुमच्या डोळ्याखालनं घालायचे आहेत. ते काही एवढं अवघड नाही आहे. अगेन ट्रू ऑर फॉल्स. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ऑफ ट्रू ऑर फॉल्स. इथे फक्त तुम्हाला ते ट्रू आहे स्टेटमेंट का फॉल्स एवढंच मेन्शन करायचं आहे. पुढे जेव्हा ते जस्टिफायचं विचारतात तेव्हा तुम्हाला विथ रिझन द्यायचं आहे. अगेन ऑड 1 दोन्ही करा. आय गेस एव्हरी लेसनला 2-2 जायचं, तुम्हाला ते डिफिकल्टी येणार नाही. कम्प्लीट द सेंटेन्सेस हेही सगळं करा, बिकॉज इथं तुम्हाला ऑप्शन दिला जात नाही फिल इन द ब्लँक सारखा. सो हे करणं गरजेचं आहे. करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट हेही सगळंच करा. आन्सर इन 1 सेंटेन्स. व्हॉट इज मॅनेजमेंट, व्हॉट इज प्लॅनिंग, व्हॉट इज स्टाफिंग, व्हॉट इज डायरेक्टिंग, व्हॉट इज कंट्रोलिंग. सगळं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जेव्हा डिस्टिंग्विश कराल किंवा जेव्हा तुम्ही एव्हरी फंक्शनकडे जाल ना, त्याचे मिनिंग तुम्हाला असेही पाठ करावे लागतील. सो जेव्हा तुम्हाला ते लक्षात राहतील किंवा जेव्हा तुम्ही ते पाठ कराल तेव्हा तुम्हाला जस्ट एका सेंटेन्समध्ये उत्तर द्यायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतंय. सो सगळे करा. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस हेही सगळं. अरेंज इन प्रॉपर ऑर्डर हेही इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं, काही सांगता येत नाही. सो हेही करा. आता एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स ऑर कॉन्सेप्ट्स. 1 सेंटेन्समध्ये बघा सगळं होतं. मॅनेजमेंट, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग. सो तुम्ही सगळंच एकदा ते सगळे ते जे 6-7 जे फंक्शन्स आहेत ते एकदा तुम्ही पाठ केले की तुम्हाला ते जरी एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्समध्ये आलं तरी तुम्हाला ते एक्सप्लेन करता येतील. इवन आन्सर इन 1 सेंटेन्समध्ये आलं तेही तुम्हाला करता येईल. क्वेश्चन 3 आहे स्टडी द फॉलोइंग केस इन सिच्युएशन अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन्स. हे तुमच्या हातातलं आहे. सो वाचून जावा फक्त ह्याच्या मागे जे म्हणजे एक्झामच्या आधी ह्या ज्या सिच्युएशन्स टेक्स्टबुकच्या खाली दिलेल्या आहेत त्या एकदा वाचून जावा. आणि ते 3 क्वेश्चन्स जे आहेत ते फक्त तुम्हाला बघा तुम्हाला ते जमतायत ना, तुम्हाला प्रॉपरली ते आन्सर करता येत आहेत की नाही. आता आलं डिस्टिंग्विश बिटवीन. ह्या लेसनचं एक आहे की खूप आहे म्हणजे प्लॅनिंग ऑर्गनायझेशनचं डिस्टिंग्विश येऊ शकतं, प्लॅनिंग स्टाफिंग, प्लॅनिंग डायरेक्टिंग असे बरेच आहेत ज्याचे डिस्टिंग्विशेस तयार होतात.
सो असं प्रॉपर एक्झाम्पल किंवा प्रॉपर इम्पॉर्टंट सांगणं थोडं डिफिकल्ट आहे, बट स्टील मी ज्या पेपर्स बघितले आहेत किंवा मला जे पेपरला आलं होतं त्या हिशोबाने तुम्हाला इम्पॉर्टंट्स सांगते. फर्स्ट आहे प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग, त्यानंतर 4th आहे डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग, देन 8th ऑर्गनायझिंग अँड कोऑर्डिनेटिंग, अँड स्टाफिंग अँड डायरेक्टिंग. हे 1 2 3 4 माझ्या मते इम्पॉर्टंट आहेत, बट तुम्ही सगळे एकदा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक मोठा डिस्टिंग्विशचा हे असेल, त्यात ओळीनं प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, कंट्रोलिंग, डायरेक्टिंग, कोऑर्डिनेटिंग हे सगळं एका लाईननी असेल. सो तुम्ही ते जस्ट एकदा गो थ्रू करा, तुम्हाला ते समजेल. मी जस्ट तुम्हाला हे 4 इम्पॉर्टंट दिले आहेत, बट स्टील अगेन फॉर सेफर साईड तुम्ही एकदा सगळे वाचून जावा. नेक्स्ट क्वेश्चन, आन्सर इन ब्रीफ. इथे तुम्ही एक्सप्लेन 5 points ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ डायरेक्टिंग, त्यानंतर स्टाफिंग, ऑर्गनायझिंग. हे मी 3 देते. असं नाही आहे की वरचे आणि खालचे विचारले जाणार नाहीत, पण माझ्या मते हे 3 ऑर्गनायझिंग, स्टाफिंग अँड डायरेक्टिंग हे येऊ शकतात एक्झामला. जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं माझ्या टाईमलाही विचारलं गेलं होतं, सो इट्स इम्पॉर्टंट. प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. लास्ट कंट्रोलिंग इज द सेकंड कंट्रोलिंग इज द लास्ट फंक्शन ऑफ मॅनेजमेंट. त्यानंतर 4th राईट पर्सन ॲट राईट जॉब विथ राईट पे इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ स्टाफिंग. अँड 5th हे इम्पॉर्टंट आहेत. आय नो मी जस्ट एक सोडून तुम्हाला अख्खे 4 इम्पॉर्टंट म्हणून देते, बट हे येऊन गेले आहेत. मी जेव्हा सगळे पेपर्सचा स्टडी केला होता आधीचे, तेव्हा आता प्लॅनिंग इज द फर्स्ट फंक्शन हे पेपरमध्ये 2-3 वेळा विचारले गेले आहेत. कंट्रोलिंगचं पण विचारलं गेलं आहे, म्हणून मी तुम्हाला इम्पॉर्टंट मार्क करून देते. ओके, अटेम्प्ट द फॉलोइंग. आता इथे तुम्ही असं करू शकता, मी वर तुम्हाला दिले होते ऑर्गनायझिंग, स्टाफिंग आणि डायरेक्टिंग इम्पॉर्टंट दिले होते. सो आता इथे मी तुम्हाला प्लॅनिंग अँड ऑर्गनायझिंग, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड कोऑर्डिनेटिंग हे 3 इम्पॉर्टंट देते. ओके, सो तुमचे सगळेच इन शॉर्ट होतील. हा लेसन आय नो थोडा लेंदी आहे, खूप 6 फंक्शन्सचे त्यांचे वेगळे इम्पॉर्टन्स आहेत, त्यांचे वेगळे फीचर्स आहेत, बट तुम्ही एक 2-3 वेळा जरी, मी जसं सांगितलं 2-3 वेळा जर फक्त वाचून जरी काढलं ना, तरी तुम्हाला ॲटलिस्ट तुमच्या वर्ड्समध्ये एक्झाममध्ये लिहिता येईल. अगदीच काहीच येत नाही असं होणार नाही, म्हणून मी इथे तुम्हाला हे 3 देते आहे. म्हणजे कसं होऊ शकतं बघा, प्लॅनिंगमध्ये तुम्हाला काय होईल, प्लॅनिंगमध्ये मे बी तुम्हाला डायरेक्टिंगचं इम्पॉर्टन्स विचारलं जाऊ शकेल, आणि वर तुम्हाला मी आत्ता जे सांगितलं होतं आन्सर इन ब्रीफ, तिथं प्लॅनिंगचं इम्पॉर्टन्स विचारू शकतात. असं करू शकतात, ते वर खाली करू शकतात. म्हणून मी तुम्हाला तिथं ते पहिले 3 दिले आहेत आणि इथे पुढचे 3 दिले आहेत. म्हणजे त्याने तुम्ही ते डोळ्या घालणं तरी घाल. मी असं म्हणत नाही थरली पाठ करा, बट स्टील तुम्ही असं करू शकता, कोणतेही 3 थरली पाठ करा आणि बाकीचे 3 जे आहेत ते फ्लोचार्टनुसार लक्षात ठेवा, म्हणजे लिहायला सोपं पडेल. इवन जेव्हा तुम्ही डिस्टिंग्विश पण कराल ना, डिस्टिंग्विशमुळे पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवणं सोपं पडेल. आता आन्सर द फॉलोइंग. डिफाईन द टर्म प्लॅनिंग अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग. बघा, 3ही प्रश्नांमध्ये ते परत इम्पॉर्टन्स हे येतच आहे. सो अगेन मी तुम्हाला प्लॅनिंग इम्पॉर्टंट म्हणून देते. स्टाफिंग एक मला वाटतं विचारलं जाऊ शकतं, सो ते एक मी इम्पॉर्टंट म्हणून देते. आणि कोऑर्डिनेटिंग एक मला वाटतं. अगेन तुम्ही ते सगळं करूनच जाल, म्हणून तुम्हाला जस्ट कोणत्या कोणत्या क्वेश्चनमध्ये विचारलं जाईल एवढंच आहे, आणि वेटेज त्यानुसार सगळं डिफर करेल. बाकी मी तुम्हाला हे देऊन ठेवले आहेत. अगेन तुम्हाला सगळे ऑब्जेक्टिव्स सगळे इम्पॉर्टंटच आहेत करायला. मी काय तिथे तुम्हाला ऑप्शन किंवा इम्पॉर्टंट काही सांगणार नाही आहे, सगळंच करणं एक्सपेक्टेड आहे.
क्वेश्चन 2 मध्ये एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट entrepreneur, फिफ्थ इंट्राप्रेनर अँड सेकंड ॲग्रोटुरिझम. हे इम्पॉर्टंट मार्क करून देते. क्वेश्चन 3 तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. आन्सर इन ब्रीफमध्ये डिफाईन entrepreneur अँड एक्सप्लेन द फंक्शन्स ऑफ entrepreneur हे मी देते आहे. जस्टिफायमध्ये सेकंड सक्सेसफुल बिझनेसमॅन टेक्स कॅल्क्युलेटेड रिस्क, entrepreneur इज अ गुड कम्युनिकेटर अँड entrepreneur मस्ट बी अन इनोव्हेटर. हे 3 इम्पॉर्टंट म्हणून देते मी तुम्हाला. क्वेश्चन 6 मध्ये दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ entrepreneurship डेव्हलपमेंट अँड व्हॉट इज EDP दोन्ही का देते बिकॉज एखाद वेळेस EDP जे आहे entrepreneurship डेव्हलपमेंट प्रोग्राम तो तुम्हाला अटेम्प्ट द फॉलोइंगला विचारला जाऊ शकतो, म्हणून दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन 7 मध्ये डिफाईन entrepreneur अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ entrepreneur. इथं मी हा तुम्हाला देत नाही आहे बिकॉज अटेम्प्ट द फॉलोइंगमध्ये तुम्हाला मी हा इम्पॉर्टंट दिला होता. सो अशाने थर्ड लेसन संपतो. आता आपण फोर्थ लेसनकडे वळूयात. आता लेसन 4कडे वळूयात जो आहे बिझनेस सर्व्हिसेस. परत सांगते फिल इन द ब्लँक्स सगळे इम्पॉर्टंट आहेत. मॅच द पेअर्स सगळं ऑब्जेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे. आता एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. यात पण सगळंच इम्पॉर्टंट आहे बिकॉज तुम्ही जेव्हा हे सगळं कराल तेव्हा याचे बेसिक अर्थ तुम्हाला माहीतच असले पाहिजेत. म्हणून तरी द्यायला झालं तर ट्रान्सपोर्ट करा, बँकिंग करा, वेअरहाऊसिंग एक विचारला जातो अँड इन्शुरन्स. केस स्टडी तिन्ही वाचून जावा. या लेसनवर मे बी तुम्हाला एक केस स्टडी विचारला जाऊ शकतो. फोर्थ इज डिस्टिंग्विश. फर्स्ट इज इम्पॉर्टंट ड्युटी पेड अँड बॉन्डेड वेअरहाऊस. सेकंड इज ऑल्सो इम्पॉर्टंट सेंट्रल बँक अँड कमर्शियल बँक. फिफ्थ सेविंग्स अकाउंट अँड करंट अकाउंट. नाइन्थ करंट अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. थर्ड रोड ट्रान्सपोर्ट एअर ट्रान्सपोर्ट, रोड ट्रान्सपोर्ट रेल ट्रान्सपोर्ट अँड रेल ट्रान्सपोर्ट अँड एअर ट्रान्सपोर्ट. हे जे ट्रान्सपोर्टचे जे आहेत तुम्हाला वाटत असेल अरे बापरे अजून 3 एक्स्ट्रा दिलेत, तर ट्रान्सपोर्टचे डिस्टिंग्विश सर्वात इझी असतात. म्हणजे तुम्ही तुमचं नॉर्मल लॉजिकली जरी विचार केला तरी तुम्हाला ते लिहिता येईल. अँड मग पहिले 3 मी तुम्हाला ड्युटी पेड, सेंट्रल बँक, कमर्शियल बँक आणि करंट अकाउंटचे जे दिलेत ते प्लीज करून जावा एक प्रॉपर पॉईंट्स लक्षात ठेवून, बिकॉज ते विचारले जातात. माझ्या वेळेस पण विचारले गेलेत आणि मी 12th असताना मी जे जुने पेपर्स चेक केले होते त्यात पण विचारले गेले होते. आणि अजून एक सांगायचं राहिलं, डिस्टिंग्विशमध्ये एक सवय लावा 3 कॉलम्स करायची, पॉईंट आणि मग डिस्टिंग्विशचे 2 कॉलम्स. पॉईंटमध्ये तुम्ही मीनिंग, मग त्यानंतर अजून काय जे सब पॉईंट किंवा जे पॉईंट्स असतात की मोड ऑफ ट्रान्सपोर्ट किंवा म्हणा एम काय असेल, काय जे त्या पर्टिक्युलर डिस्टिंग्विशला जे काही पॉईंट्स असतील ते तुम्ही तिथं लिहिणं, नेचर म्हणा, स्कोप म्हणा, हे जे काही असेल हे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. OCMला पण आणि इकोला पण. नाव आन्सर इन ब्रीफ. फर्स्ट इज 4 टाइप्स ऑफ डिपॉझिट्स. मग स्टेट 4 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, हेही इम्पॉर्टंट आहे. अँड स्टेट 4 लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज. हे 2 मी तुम्हाला आता देत नाही बिकॉज माझ्या मते हे विचारले गेले नाही आहेत, बट स्टील तुम्ही ते एकदा वाचून जावा असं मी म्हणेन, रेकमेंड करेन. क्वेश्चन 6 जस्टिफाय. फर्स्ट एअर ट्रान्सपोर्ट इज द फास्टेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट. Cash can be withdrawn from ATM at any time. Principle of subrogation is applicable to all contracts of indemnity. And communication is essential for growth of business. Next, attempt the following मध्ये explain marine insurance policies. यात तुम्ही काय जेवढे पॉलिसीज आहेत तेवढे एक्सप्लेन करा. टाइप्स ऑफ वेअरहाऊसेस प्लीज हे विचारलं जातं. युटिलिटी फंक्शन्स ऑफ बँक हे तर कराच तुम्ही, हे बाय हार्ट झालं पाहिजे तुमचं. ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ एअर ट्रान्सपोर्ट.
अँड फंक्शन्स ऑफ वेअरहाऊसेस. इम्पॉर्टंट आहे. नाव क्वेश्चन 8 विच इज युअर लॉंग आन्सर. पहिला आहे इन्शुरन्स आणि प्रिन्सिपल्स विचारलं जातं. इवन डिफाईन बँक हा खूप वेळा नाही विचारला गेला आहे, बट आहे, हो विचारला गेला आहे, तुम्ही चेक करू शकता, म्हणून मी जस्ट तुम्हाला इम्पॉर्टंट मार्क करून देते. आत्ता इथं मी तुम्हाला फंक्शन्स देत नाहीत वेअरहाऊसेसचे, बिकॉज मी तुम्हाला वर आत्ताच रिसेंटली मार्क करून दिले होते. अँड व्हॉट इज रोड ट्रान्सपोर्ट, एक्सप्लेन इट्स ॲडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस. सो बिझनेस सर्व्हिसेस हा चॅप्टर ओव्हर झाला आहे. आता आपण पुढच्या चॅप्टरकडे वळूयात. लेसन 5 जो आहे एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस सर्व्हिसेस. ऑब्जेक्टिव्ह सगळे करायचे आहेत. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्समध्ये आउटसोर्सिंग, ई बिझनेस, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कंझ्युमर अँड कंझ्युमर टू कंझ्युमर. हे पहिले 5 इम्पॉर्टंट मी मार्क करून देते आणि एक लास्ट KPO हाही वाचून जावा. अगेन केस स्टडी येईल तुम्हाला. डिस्टिंग्विशमध्ये ई बिझनेस अँड ई कॉमर्स. अँड थर्ड दिस टाईम तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, बिकॉज BPO अँड KPO न्यूली इंट्रोड्यूस टर्म्स आहेत. सो आय थिंक सो ह्यावेळेस हे विचारलं जाईल. आन्सर इन ब्रीफमध्ये पहिला तर करायचाच. आउटसोर्सिंग तुम्हाला तो आन्सर इन ब्रीफ म्हणा, जस्टिफायमध्ये म्हणा, अटेम्प्ट द फॉलोइंग कशात ना कशात तरी विचारला जातोच. इथे मी तुम्हाला व्हॉट इज LPO हे करायला सांगेन अँड व्हॉट इज BPO. इथं मी तुम्हाला तरी BPO आणि KPOचं दिले. सो तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला तेच डिस्टिंग्विश जेव्हा तुम्ही ब्रीफमध्ये लिहाल, आय होप तुम्हाला ते लिहिता येईल. फक्त मोठ्या मोठ्या सेंटेन्सेसमध्ये आणि पॅरेग्राफ वाईज लिहायचं आहे किंवा पॉईंट वाईज लिहायचं आहे. डिस्टिंग्विशसारखे कॉलम्स नाही करायचे. जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं येतं, इट इज इझी टू सेट अप ई बिझनेस ॲज कम्पेअर्ड टू ट्रेडिशनल बिझनेस. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पण येतं. हे तिन्ही आहेत, इम्पॉर्टंट आहेत, विचारले कोणतंही विचारलं जाऊ शकतं. अटेम्प्ट द फॉलोइंग. हां, ई बिझनेसचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस आणि टाईप्स ऑफ ई बिझनेस. टाईप्स पण विचारले जातात आणि यावेळेस एक्स्ट्रा टाईप्स पण ॲड आहेत. जेव्हा मी 12th होते 3च होते, बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कंझ्युमर अँड कंझ्युमर टू कंझ्युमर. सो दिस टाईम तुम्हाला टाईप्स ऑफ सगळे जे काही आहेत ते येऊ शकतं. And attempt answer the following. Steps involved in online transaction. हे तुम्हाला इवन attempt the following मध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा answer the following मध्ये कसंही विचारलं जाऊ शकतं. आणि what is outsourcing, explain the advantages and disadvantages. इथे त्यांनी 2 सेपरेट क्वेश्चन्स दिलेत. तुम्ही हे असे पाठ करा सेपरेट, नाही तर हा एकच मी तुम्हाला जस्ट दिला आहे. सो हे दोन्ही प्लीज करून जा. स्टेप्स इन्व्हॉल्व तर खूप सोपं आहे. तुम्ही फक्त 1-2-3दा वाचून जरी गेला ना तरी तुम्हाला तुमच्या मनाने लिहिता येईल. तुम्हाला ती प्रोसेस आरामात लक्षात येईल. आणि आउटसोर्सिंग मी म्हटलं ते तुम्हाला आन्सर द फॉलोइंग, अटेम्प्ट द फॉलोइंग किंवा म्हणजे 8 मार्काचा असो, 5 मार्काचा असो किंवा 4 मार्काचा असो, कशातही विचारतात ते. लेसन 5 संपलेला आहे. आता आपण पुढच्या लेसनकडे वळूयात. 6th लेसन आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस. सगळेच तुम्हाला करायचे आहेत ऑब्जेक्टिव्स. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स अँड कॉन्सेप्ट्स. पहिलं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, देन बिझनेस एथिक्स, मोराल और मॉरल व्हॅल्यूज हे इम्पॉर्टंट आहेत. क्वेश्चन 3 केस स्टडी तुम्ही करणं एक्सपेक्टेड आहे. क्वेश्चन 4 आन्सर इन ब्रीफ. सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज पण प्लीज करा. मी बरे मुलं किंवा मी स्वतः हे ऑप्शनला टाकलं होतं आणि मग नंतर मी पछतावले होते, म्हणून प्लीज हे करू नका. रिस्पॉन्सिबिलिटीज विचारतात, इधर ते तुम्हाला कंप्लीट जेवढे आहेत तेवढे विचारतील, नाहीतर any 4 any 5 असे विचारू शकतात. व्हॉट इज बिझनेस एथिक्स हे रेअरली विचारलेला प्रश्न आहे, बट बिझनेस एथिक्स हे इम्पॉर्टंट आहे म्हणून मी तुम्हाला जस्ट मार्क करून देते.
बिकॉज आय थिंक बिझनेस एथिक्स एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तो इधर तुम्हाला आन्सर इन ब्रीफ किंवा जस्टिफाईडमध्ये पण येऊ शकतं, म्हणून जस्ट तुम्ही हे लक्षात घ्या. आणि स्टेट द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस टुवर्ड्स गव्हर्मेंट आहे. आम्हाला म्हणजे जस्टिफाय द फॉलोइंगमध्ये विचारला जायचं. सो म्हणून मी तुम्हाला इथं मार्क करून देते. मी मागे पण म्हणले की जर हा क्वेश्चन 4 टाईप्स ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर तो आन्सर इन ब्रीफच्या अंडर असेल तर याचा अर्थ नाही आहे की तो फक्त आन्सर इन ब्रीफ म्हणूनच विचारला जाऊ शकतो. नाही, तुम्हाला लाईक सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स कन्झ्युमर्स हा तुम्हाला पूर्ण 8 मार्काचा प्रश्न पण खाली लॉंग आन्सरला विचारू शकतात ते. म्हणून मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ॲज इन मार्क करून देते. ते नॉट नेसेसरी की ते आन्सर इन ब्रीफमध्येच हा प्रश्न विचारला जाईल असं नाही आहे. 5th क्वेश्चन, जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं, रोल ऑफ मीडिया इम्पॉर्टंट आहे. बिझनेस एथिक्स कंटेन्स मॉरल अँड सोशल व्हॅल्यूज while डुईंग बिझनेस. Business organizations should avoid environmental pollution and ecological imbalance, and all sorts of unfair trade or unfair practices related to stock exchange should be avoided. Attempt the following. Features of business ethics. What is social responsibility of commercial organization towards consumers? And माझ्या मते हे 2 इम्पॉर्टंट आहेत. सो पण बाकीचे पण तुम्ही प्लीज एकदा वाचून जावा. मला जे वाटले ते हे 2 इम्पॉर्टंट आहेत. आन्सर द फॉलोइंगमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस टुवर्ड्स एम्प्लॉईज. अँड 4th, व्हॉट आर द रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ बिझनेस टुवर्ड्स इन्व्हेस्टर्स अँड गव्हर्मेंट. सो 6th लेसन संपला आहे. आता आहे तो 7th लेसन विच इज कन्झ्युमर प्रोटेक्शन. याच्या क्वेश्चन आन्सर्सकडे जाऊयात आपण. परत सगळे ऑब्जेक्टिव्स करायचे आहेत, कोणतंही गाळायचं नाही आहे. क्वेश्चन 2, एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. पहिलं, दुसरं, हे 3रं आणि हे 4थं. ओके, जनहित याचिका वाचून जावा. दिस टाईम विचारू शकतात. आम्हाला नव्हतं विचारलं गेलं बट तरी वाचून जावा. सो सगळे 5ही करा असं मी म्हणेन. केस स्टडी तुम्ही तुमचं करा. हे तर डिस्टिंग्विश हे 3ही करायचं, कारण कोणतंही विचारलं जाऊ शकतं. आणि ट्रस्ट मी हे खूप इझी आहे, लाईक प्रचंड इझी आहे. तुम्ही जेव्हा हे वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. म्हणून हे 3हीच्या 3ही करून जायचे. आन्सर इन ब्रीफ. सेकंड, 4 राईट्स ऑफ द कन्झ्युमर. 4 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर. अँड 4 नीड्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. नेक्स्ट, जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिलं, द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट वॉज पास्ड इन द इंटरेस्ट ऑफ कन्झ्युमर्स. हा मोस्ट ऑफ द टाईम विचारला गेला आहे. कन्झ्युमर ऑफ मेनी रिस्पॉन्सिबिलिटीज मी तुम्हाला इथं देत नाही आहे, बिकॉज इथं मी तुम्हाला बघा क्वेश्चन आन्सर इन ब्रीफला 3rd दिला आहे, 4 रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ कन्झ्युमर. सो तुम्ही इथं तो पार्ट केला आहे आणि जर तो तुम्हाला इथं प्रश्न विचारला तर तुम्ही आन्सर आरामात लिहू शकाल. एम ऑफ कन्झ्युमर ऑर्गनायझेशन इज टू प्रोटेक्ट द राईट्स. येस, हा पण इम्पॉर्टंट आहे, हे विचारले जातात. क्वेश्चन 7, आन्सर इन ब्रीफमध्ये मी तुम्हाला रोल ऑफ NGO दिला नव्हता, सो इथं मार्क करून देते. राईट्स ऑफ कन्झ्युमर, कायम सगळे 9च्या 9 राईट्स करायचे, भले ते 4 विचारू देत. तुम्ही कोणतेही मग 4 लिहा, पण पाठ करताना कायम 9 करायचे. नाहीतर तुम्ही 4 करून जाल आणि आन्सर अटेम्प्ट द फॉलोइंग नाहीतर लॉंग आन्सरला येईल एक्सप्लेन ऑल द राईट्स ऑफ कन्झ्युमर्स ना, तेव्हा पंचायत होईल. म्हणून सगळे करायचे. रिस्पॉन्सिबिलिटीज काय मार्क करून देत नाही आहे, वर मार्क करून दिलेले आहेत. नीड ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन वर दिला आहे बट परत इथं देते. स्टेट द कॉम्पोजिशन अँड मॉनिटरी ज्युरिसिडिक्शन हे जे आहेत ना, डिस्ट्रिक्ट फोरम, स्टेट कमिशन, नॅशनल कमिशन, हे तुम्ही हे सगळं जे मी डिस्टिंग्विश जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला आपोआप हे 3ही लिहिता येतील.
सो मी तुम्हाला इथे इम्पॉर्टंट मार्क करून देत नाही आहे, बिकॉज तुम्ही डिस्टिंग्विश करताना सगळं नीट वाचून जायचं, म्हणजे तुम्हाला इथे त्याचा आन्सर लिहिता येईल. फक्त ते डिस्टिंग्विशमध्ये नसेल, तुमचे साधे पॉईंट्समध्ये तुम्ही ते लिहाल. ओके. 8th क्वेश्चन अगेन, हू इज कन्झ्युमर, एक्सप्लेन द राईट्स ऑफ कन्झ्युमर. इथं पण विचारलेला, इथं पण विचारतात. अँड सेकंड वन, वेज अँड मीन्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन. अशाने लेसन 7 संपलेला आहे. आता आपण लेसन 8 कडे जातोय. आता बघूयात लेसन 8 काय आहे. सो लेसन 8 इज मार्केटिंग. मार्केटिंग लेसनमध्ये अगेन सगळे ऑब्जेक्टिव्स करा. ह्या लेसनमधनं मोस्टली ऑब्जेक्टिव्स विचारले जातात आणि हा नवीन लेसन आहे. सो मे बी आय थिंक तुम्हाला ऑब्जेक्टिव्स जास्त विचारले जातील, पण असं नाही आहे की मोठे क्वेश्चन्स विचारले जाणार नाहीत. एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स. फर्स्ट मार्केट, देन प्रोडक्ट, प्राइस, प्रमोशन, लेबलिंग, डिजिटल कॉन्सेप्ट. माझ्या मते हे इम्पॉर्टंट आहेत, बट स्टील तुम्ही सगळे करून जा असं मी म्हणेल, बिकॉज मला हा लेसन नव्हता. सो मला माहीत नाही आहे की कोणते क्वेश्चन्स विचारले जातात किंवा जाऊ शकतील, म्हणून मी मला जे इम्पॉर्टंट वाटते ते मी तुम्हाला देते. स्टील सेफर साईडसाठी तुम्ही सगळं करून जाऊ शकता, नाहीतर असं नको व्हायला की मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही तेवढंच केलं आणि ते आलंच नाही एक्झामला. सो मी तुम्हाला परत सांगते, हे इम्पॉर्टंट मी मार्क करते, पण तुम्ही बाकीचे पण वाचून जावा. केस स्टडी तुम्ही तुमची करायची आहे. आन्सर इन ब्रीफ. ओके. एक्सप्लेन 4 P's of product marketing mix and 3 P's in of marketing services. Types of market on the basis of time. हे 3 मला इम्पॉर्टंट वाटतात म्हणून मी तुम्हाला देते. नेक्स्ट क्वेश्चन 5, जस्टिफाय द फॉलोइंग स्टेटमेंट्स. मार्केटिंग इज सिग्निफिकंट टू इट्स कन्झ्युमर्स. बघा इथं मी तुम्हाला तो नाही दिला, बट इथे तो देते, सो तुम्ही वाचून जावा. हां, प्रमोशन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल येऊ शकतो. देर इज अ नीड ऑफ ब्रँडिंग टू गेट रेकॉग्निशन अमंग द कन्झ्युमर्स. Question 6, attempt the following. Okay, give classification of market on the basis of time. Labeling आणि पॅकेजिंग येऊ शकतं आणि स्टँडर्डायझेशन अँड ग्रेडिंग असंही विचारलं जाऊ शकतं. लॉंग आन्सर, डिफाईन मार्केटिंग अँड एक्सप्लेन द कॉन्सेप्ट्स ऑफ मार्केटिंग विचारलं जाऊ शकतो. देन 7 P's ऑफ मार्केटिंग. इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द सोसायटी. डिफरंट टाईप्स मी इथे देत नाही आहे, बिकॉज वर तुम्हाला मार्क करून दिलं आहे आणि फंक्शन्स तुम्ही वाचून जावा असं मी म्हणेन. सो अशा यांनी मी तुम्हाला एव्हरी लेसनचे इम्पॉर्टंट मार्क करून दिले आहेत. सो त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. अगेन परत मी रिपीट करते, ऑब्जेक्टिव्समध्ये मार्क घालवू नका आणि सगळं लेसन्स एक्झामच्या आधी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही सगळे लेसन्स जे आहे ते आधी एकदा वाचून जावा, किंवा जस्ट तुम्ही जेव्हा प्रिपरेशनच्या वेळी जेव्हा तुम्ही लेसन्स वाचाल तेव्हा हायलाईट करा गोष्टी ज्या तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात आणि लेसन एक्झामच्या आधी तेवढंच वाचून जावा, म्हणजे तुम्हाला एक्झाममध्ये अगदीच विसरल्यासारखं असं होणार नाही. मी पण तसं केलं होतं, जे इम्पॉर्टंट होतं ते सगळं मार्क आऊट केलं होतं आणि एक्झामच्या आधी हे तेवढंच वाचून गेले होते. त्यांनी खरंच हेल्प होते. एखादी गोष्ट जर आठवत नसेल तर ती आपल्याला ॲटलिस्ट आपल्या शब्दात, एकदा ती कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर आपण ते आपल्या शब्दात लिहू शकतो. म्हणून तुम्ही अशी हायलाईट करून ती टेक्निक वापरू शकता, म्हणजे अगदीच अख्खा लेसन वाचण्याच्या ऐवजी इम्पॉर्टंट पॉईंट्स फक्त वाचा. आणि इव्हन मी आता तुम्हाला हे जे मार्क करून दिले याचे आन्सर्स होप्सो तुमच्याकडे असतील, तुम्हाला दिले असतील. आणि आन्सर्समध्ये एव्हरी आन्सर जे असेल लॉंग आन्सर त्याला एक सब पॉईंट असणार आहे. म्हणजे जर त्यांनी विचारलं की राईट्स ऑफ कन्झ्युमर्स काय, त्यात पहिला सो अँड सो राईट असेल, त्या राईटचं जे टेक्स्टबुकमध्ये नाव दिलं असेल, आता काय जो असेल राईट टू सेफ्टी म्हणा, तर तो तसाच लिहायचा, काहीतरी उगाच तुमच्या भाषेत वेगळं लिहायला जाऊ नका. जो सब पॉईंट असेल तो तुम्ही प्रॉपर लिहा, म्हणजे जसं टेक्स्टबुकमध्ये दिलं आहे तसं लिहा. एक्सप्लेनेशन मात्र तुम्ही तुमच्या वर्ड्समध्ये लिहू शकता. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा, बिकॉज माझ्या एक्सपिरियन्सवरनं सांगते, मी वेगळं थोडं लिहिलं होतं तर त्यावरनं मार्क कापले होते.
म्हणून सब पॉईंट जो असेल एका मेन क्वेश्चनचा आन्सरमध्ये जे सब पॉईंट्स असतील, सब पॉईंट्स ॲज टेक्स्च्युअल किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जसं दिलं असेल तसंच लिहा, एक्सप्लेनेशन तुमच्या मनाने लिहा. जर कशा बाबतीत काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तसं लिहून पाठवा. मी नक्की ते वाचून सॉल्व करायचा ट्राय करेन. अँड जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. सो थँक्यू अँड हॅव अ ग्रेट डे.